5-5 मिनिटांनी. नाही 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 नंतर अशी मागे चेंज करा मागे लोक चेंज
देवती बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाली तुका म्हणे इथे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाली
पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम श्री चरण संताची महायोग पीठे तटे भीमराजा पुरंदरिकाय धातुं समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं यदक्षरं मनाखिलमानन्दं मजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्री अलङ्कापुरीरं विश्वमासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरति प्रदेशं विधिकादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार होण्याता देवकी ही बळे धैला सायासे करुण्याना शिवपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारी जन स्वय जनार्दन तिची झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरतांनी म्हटलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 3 चरणाचा भगवान परमात्मा हा कोणत्या बळानं संत महात्म्याने आकळवला नवे नवे या जगामध्ये कृष्ण रूपानं मूर्तीमध्ये प्रगट करण्याकरता या संतांनी कुठल्या प्रकारचं बळ आणि साहस वापरलं कोणती उपाधी बाजूला केली आणि कशा प्रकारचा त्यांना फायदा झाला या सगळ्या गोष्टीचा विचार सदर अभंगामध्ये महाराजांनी केलेला आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्पकाळ असा श्री संत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा विचार मंच कल्याण पूर्व आयोजित राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती तथा गोकुळाष्टमीचा पर्वकाल व विश्वमौली ज्ञानोबारायांचा 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह तथा भक्ती महोत्सवाचं आयोजन आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे श्री विठ्ठल मंदिर स्वामी समर्थ मठाजवळ कल्याणपूर आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा भक्ती उत्सव या भक्ती उत्सवात आजची कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांच्या अनुमतीने माझ्याकडे आलेली आहे मी माझं हे परम भाग्य समजतोय कल्याण शहरामध्ये अत्यंत पवित्र आणि रम्यस्थळ असणारे हे मंदिर ब्रह्मलीन प्रातस्मरणीय काशीनाथ बाबा नाठे यांच्या वास्तव्यानं त्यांच्या सानिध्यानं यांच्या पवित्र अनुकंपेनं पुनीत झालेला हा परिसर यामध्ये आपण सर्व मंडळी मिळून हा त्रिवेणी संगमाचा उत्सव करतोय विशेष आहे या उत्सवाला मी त्रिवेणी संगम का म्हटलं त्याचं कारण आपल्याला लक्षात आणून देतो
ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची जयंती याच पर्व कालामध्ये, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव याच कालामध्ये आणि विश्व माऊली ज्ञानोबारायांचा सुद्धा जन्मकाल याच कालामध्ये, म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. माऊली माझी अशी भावना आहे, ज्या माणसाला प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये स्नानाकरता जायला भेटलं नसेल त्या माणसानं या उत्सवामध्ये कीर्तन श्रवण करता यावं. त्रिवेणी संगमाचं स्नान त्याला इथं गंडेश्वर आहे. कारण संत महात्मे म्हणतात कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, अशा या त्रिवेणी संगमामध्ये आपण दररोज सुस्नान होतोय, स्नान करतोय. हे आपलं परम भाग्य. विठाला ज्यांच्या निमित्ताने मी आपल्या पुढे उपस्थित आहे, भगवान परमात्म्याचा हा जन्मोत्सव आहे. भगवान बाबांची जयंती आहे, ज्ञानोबा यांची जयंती. दोन संत आणि एक भगवंत यांना डोळ्यासमोर ठेवून आपण एक चिंतन सेवा ईश्वरचरणी समर्पित करणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या संपर्कातून आपल्या पुढे आलो. ऐक ना, आमच्या खंबाळे गावचे भूमिपुत्र असतील, या कल्याण शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं ती पण इकडे आली. जी स्थायिक मंडळी झालेली आहेत त्यामध्ये आदरणीय आमचे माणिकदादा मंडळी असतील, आदरणीय आमचे रमेशजी भागड असतील, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेबजी सांगळे असतील. भगवान बाबांवरती प्रेम करणारा सगळा वर्ग, काशीनाथ बाबांवरती प्रेम करणारा वर्ग, परमात्म्याची सेवा करणारे सगळे आपण सेवाभावी मंडळी, आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं मला ही सेवा मिळाली, हा मला मनस्वी आनंद आहे. एक सांगू का, बहुता दिवसा होती मज आज ही घडले सायास आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती, ती इच्छा देवाने आज पूर्ण केली. मला आशीर्वाद देण्याकरता आपण सगळी मंडळी आजच आहात. वयानं ज्ञान आणि तपाला ज्येष्ठ मंडळी असले आमचे प्रेममूर्ती धुमाळ बाबा या ठिकाणी आहेत. विनेकरी आमचे सानप बाबा आहेत, ज्यांची गोड आपण पहिल्यांदा चाल गायली. मला वाटतं कृष्णाच्या जन्मोत्सवा करता एका कृष्णानं चाल गायली पाहिजे, दुसऱ्या कृष्णाला वादन केलं पाहिजे, तर ते खरी गोकुळाष्टमी. उद्या योगायोग पहा कसा आहे. उद्या जन्म आहे कृष्णाचा आणि कीर्तन करणारा सुद्धा कृष्णच आहे. काय आयोजक मंडळी किती सुज्ञ असली पाहिजे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, योजक निर्माण होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम आयोग्य पुरुष नास्ति योजकच तत्र दुर्लभ. याचा अर्थ ऐकता का तुम्ही? जगामध्ये प्रत्येक अक्षर मंत्र आहे, पण ते फक्त ब्राह्मणांना कळतं. पृथ्वीवर अनेक झाडं आहेत, त्या झाडांच्या पुढे औषधी आहेत, पण ती वैद्यराजांना कळतं. तसं जगामधला, परिसरामधला, सोसायटी मधला, मंदिराच्या जवळचा प्रत्येक माणूस हा कामाचा आहे, पण तो कोणाला कळतो? तुमच्यासारख्या व्यवस्थापकांना कळतो. म्हणून टाळी वाजवली होती. योजकच तत्र दुर्लभ आहे. चला, महाराजांबरोबर यांनी गायनाचे साथ केले. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं रत्न श्री हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज. प्रकर्षण शांत हा किती प्रशांत हा ज्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि ज्यांच्या गायनातली प्रसन्नता ही मानवाला आनंद देते, ते प्रशांत महाराज. दोनही गुरुजनांच्या चरणी नमस्कार करतो. या बाजूने माझे सगळे कार्यकर्ते बंधू वर्ग, वयाना ज्ञानाना ज्येष्ठ मंडळी आहेत. प्रथमची सेवा करण्याकरता आमचा कृष्णदादा आहे. गोड साऊंड सिस्टीम त्यांचे आदरणीय विठोबा महाराज कापसे महाराजांची गोड साऊंड सिस्टीम आहे. आपण पुरुष मंडळी आहात. या बाजूने माझ्या माता भगिनी आहेत, खास करून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी. त्यांनाही विशेष धन्यवाद द्यावे लागतील. इथल्या व्यवस्थापनामध्ये आणि इथल्या कार्यक्रमामध्ये
ज्यांनी ज्यांनी अन्नदानाची सेवा केलेली असेल व अन्य कुठल्याही प्रकारची सेवा केलेली असेल त्या सगळ्या सेवेकरांना या व्यासपीठावरून माझी मानवंदना आहे. माझ्या बरोबर या परिसरामध्ये जे सातत्याने राहतात आणि कल्याणमध्ये यांचं वास्तव्य आहे अशाचे पंढरी पाटील घोड आहे, वाळू पाटील घोड आहे, अनेक मंडळी इथे उपस्थित आहे. एक सांगू का, आज हा भगवंताचा दरबार आहे आणि एका संतांच्या आशीर्वादांनी बोलतो आहे. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. प्रातस्मरणीय ब्रह्मलीन काशीनाथ बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. आता मला काहीच भीती नाही. श्री गुरु सारिका पितरांचा लेखा त्याचं उत्तर सांगतो. म्हणजे माझं जन्मगाव मुंडे गाव आहे आणि मुंडे गावामधला जेवढा काही भाविक वर्ग आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, गुरुजन, ही सगळी मंडळी याच स्थानावरून निर्माण झालेली आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही सगळी काशीनाथ बाबांची माळकरी मंडळी आहोत. धनंजय महाराज असतील, भरत महाराज असतील किंवा जेवढी काही मंडळी आहेत ही सगळी मंडळी काशीनाथ बाबांच्या आमच्यावरती उपकार आहेत. आणि आमच्यावरती माधव बाबा फुलेंचे उपकार आहे. त्यांच्यामुळं आम्ही जोग महाराज परंपरेशी कनेक्ट झालो. या अनेक संतांच्या कृपा अंकित असल्यामुळे आज पुण्याईनं म्हणा ही सेवा मला करायला मिळाली, हे माझं महत् भाग्य आहे. आदरणीय माणिक दादा आंगळे, रमेश दादा भावड आणि आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांचे चरणी त्रिवार वंदन करतो. उरलेल्या वेळामध्ये माझ्या चिंतनाला मी थोडासा प्रारंभ करतो. श्रोते हो, अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा कोणत्या बळाने आत्मसात केला, प्राप्त केला, कृष्ण मूर्तीमध्ये देव कसा प्रकट केला त्याचं वर्णन सुद्धा अभंगात महाराजांनी केलेलं आहे. देव तिही बळे धरिला सायाचे करून या नाशक उपाय. मानवी जीवन हे दोन प्रवाहाने चालणारे जीवन आहे. सोपं सांगतो, माणसाचं जीवन प्रारब्धाच्या रस्त्याने चालतं आणि माणसाचं जीवन प्रयत्नाच्या रस्त्याने चालतं. प्रारब्धाच्या रस्त्याने जी माणसं चालतात त्यांनाही वेगळं फळ मिळतं आणि प्रयत्नाच्या दिशेने जी माणसं चालतात त्यांनाही वेगळं फळ मिळतं. पण एक सांगू का, जगामध्ये प्रयत्नवादी माणसं फार थोडी आहे. फरक करायचा झाला तर संत महात्मे हे प्रयत्नाने चालतात आणि माणसं मात्र प्रारब्धाने चालतात. संतांचं जीवन हे प्रयत्नाने घडलेलं जीवन आहे, माणसाचं जीवन हे प्रारब्धाने घडलेलं जीवन आहे. माझ्यापेक्षा आपल्याला कळेल, सोपं समजून तुकोबाराय म्हणतात मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी या प्रारब्धाने मूलभूत मिळतात माणसाला. अन्न मान माणसाच्या प्रारब्धामध्ये अन्न असेल माणूस तिथं जातो, मान सन्मान असेल तिथं माणूस आपोआप जातो, आणि धन असेल तर ते धन माणसाला चालत येतं तरी प्रारब्ध नसेल तर. 3 गोष्टीचा विचार पाहू अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो.
सर्वसामान्य माणसाची व्याख्या अशी आहे, जिथं अन्न असतं तिथं माणूस चालत जातो. हिंदीत एक म्हण आहे, दाणे दाणे पे लिखा है भाडे वाले का. जिथं आपल्या अन्नाचा शेर आहे माणूस तिथं चालत जातो. तुम्ही कल्पना करा, एप्रिल मे मध्ये लग्न सराई असते. त्या लग्न सराईमध्ये माणसं म्हणतात आज जवळजवळ 10 लग्न आपल्याला अटेंड करायची. पण त्या 10 लग्नांमध्ये आमच्या आमच्याच्या घरी आमच्या मांडवामध्ये आपण जाऊन तिथं लग्न, त्या लग्नामध्ये जेवण करू असं निश्चित करून जातो. पण निश्चित करून जाताना नेमकं तिथं गेले का स्वयंपाक संपलेला असतो. तुमची जायची एंट्री आहे आणि तिकडं पातेल्यातला स्वयंपाक संपायची. बरोबर. दिवसभर उपवाशी राहतो, शेवटी घरी येतो आणि पिठल्या भाकरीवरती ताव मारतो. समजून घ्यावं, दिवसभर अन्न तुमच्या नशिबात नव्हतं, घरी तुमच्या अन्न नशिबात. मान आणि सन्मान या गोष्टी सुद्धा माणसाच्या नशिबामध्ये असतात. बरं, आम्ही गावाकडे अशी माणसं पाहिली, आयुष्य गेलं ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी फॉर्म भरला पण कधी निवडून नाही आले. पण या भारतामधलं आश्चर्य सांगू तुम्हाला, मान आणि सन्मान कसा भेटतो. दादा, हातामध्ये किटली घेऊन चहा विकणारा प्लॅटफॉर्मवरचा पोरगा कालांतरानं भारताचा 3दा पंतप्रधान होतोय. मान आणि सन्मानाची नशिबामध्ये लागतं मला, नशिबामध्ये सगळं. तिसरं आहे धन. धन सुद्धा नशिबामध्ये असलं तर मिळतं. धन जर नशिबामध्ये असेल, सरकार सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू करतं. नशिबात असेल तर लाडके भाऊ तसेच राहणार. नशिबातच नाही. मी गंमत म्हणून नाही सांगत, मला मुद्दा सांगून पुढे जायचं. धनानं प्रारब्ध हे घडवलेलं असतं किंवा प्रारब्धामध्ये धन असेल तर ती मान सन्मान हा प्रारब्धाला मिळतो आणि अन्न सुद्धा प्रारब्धाला मिळतो. गुरुजींच्या मुखातून एक गोष्ट ऐकली होती, एवढा मुद्दा पटून. एक मनुष्य फार आळशी होता, अति आळशी होता. आळस इतका होता का जणू आळसाचा कळसच होता. इतका आळस. त्याच्या आजोबांनी सांगून ठेवलं होतं, बाळा, आपल्या घरासमोर आपल्या बंगल्यासमोर एक वृक्ष आहे, झाड आहे. त्या झाडाच्या बुंद्याशी बुडाशी बडा मोठा द्रव्याचा हांडा आहे. तेवढा हांडा काढ, धन विक, त्या पैशावरती आयुष्य काढ. पण श्रोते हो, चालून बोलून तो कोण होता? तुम्ही आळस करू नका बोलत चला. कोण होता तो? त्यानं वडिलांची संपूर्ण त्या ठिकाणी आयुष्यामध्ये नसली तरी हांडा काढला, स्वतःचं निम्म आयुष्य गेलं तरी हांडा काढला. अशा या दरिद्री माणसाच्या घरी रात्री 12 वाजता एक दिवस अचानक चोरांनी घालायला लागले. चोर आल्यानंतर चोर तिकडं तिकडं पाहू लागले. कपाट पा, आमचं पा, तमचं पा. त्यांना काय भिकारी माणसाच्या घरी त्यांना काय. रात्री आलेले चोर तास 2 तास फिरले, पाहिलं, हताश झाले, निराश झाले. हा झोपलेला होता पलंगावरती. पलंगावरती झोपलेला पाहिला एका चोराला जरा टेन्शन आलं. तो म्हणे चाललोय तर चाललोय, रिकाम्या हाताने चाललोय, जरा याला धक्काबुक्की देऊन जातो. म्हणून एका चोरानं त्याच्या कंबरला लाथ मारली, त्याला खाली पाडलं. तो जागी झाला. पाहिलं तर 4 चोर घातला. चोर म्हटले, अरे आजचा दिवस, आजची रात्र आपली अशी केली, काही मिळालं नाही भिकाऱ्याच्या. तो म्हटला, हो भिकारी कोणाला म्हणता? चोर म्हटले, नक्की याच्या घरी काहीतरी असलं पाहिजे. कारण जुनी माणसं पैसे हे पृथ्वीमध्ये, मातीमध्ये, जमिनीमध्ये घालून ठेवायचे. म्हणून शास्त्रज्ञांचे श्लोकही जातात तसे. धना आणि भूमो पशुपश्च गोष्टी भार्या गृहद्वारी ग्रह स्मशाने देहस्य कायम परलोक मार्गे कर्मानुगोक्षन्ति जीवयेका. पूर्वी लोक जमिनीत धन ठेवायचे, म्हणून धना आणि भूमो. आता मला वाटतं जरा श्लोकामध्ये सुधारणा करावी लागेल. धना आणि बँको. मग तुमचं ज्या बँकेत खातं असेल तिथं धन राहतं. चोर म्हटले, वा याच्याकडे पैसे दिसतात. हा म्हणे, कोणाला गरीब म्हणतात का? मग तुमच्याकडे पैसे आहेत का? म्हणजे माझ्याकडे नाहीये, पण दारासमोर जे झाड आहे ना, त्या झाडाखाली धनाचा हांडा आहे. चोरांनी त्याच्या घरातले टिकाऊ पावडे घेतले, बाहेर गेले, खड्डा खोदला,
आणि खड्डा खोदल्यानंतर कर्मधर्म संयोगानं त्यांच्या हाती तो द्रव्याचा हंडा लागला. आता ऐका बरं, पैशाचा विषय जरा गांभीर्याने घ्या. द्रव्याचा हंडा हाताला लागल्यानंतर चोर त्या ठिकाणी घरामध्ये शिरू लागले. पण तुकाराम महाराज म्हणतात काही काही अशी कर्मदरिद्री माणसं राहतात, त्यांच्या हातामध्ये सोनं दिलं तरी काय होते, माती होती, माती. या चोरांचं असंच होतं, पालत्या गाड्यावर पाणी होतं. ज्यांचा स्पर्श जसा त्या हंड्याला लागला, क्षणार्धामध्ये त्या पैशाचे त्या धनाचे कोळशे झाले. मी माझ्याबद्दल बोलत नाही, याला कानापर्यंत ओव्या देणार. माऊली म्हणतात दैव झाली या उदासू पालटी श्रीमंतीचा विलासू. एकदा का कपाळ फिरलं का काय होतं, तुका म्हणे जेव्हा फिरले कपाळ, 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 तेव्हा आमंत्रण योग येतो. नशीब फिरलं का दिवस बदलतात माणसाचे. घड्याळाचे काटे बदलायला वेळ लागत नाही. घडलंय चोरांच्या हाताला स्पर्श झाल्याबरोबर कोळशे झाले. चोर म्हणले अरे अख्खी रात्र गेली याच्या नादाला, सरते शेवटी मिळालं धन, त्याची माती झाली, कोळशे झाले. काय एखादा युक्ती अशी केली काही नाही. आता असंही गेले तसंही गेले. आता हा द्रव्याचा हंडा घ्यायचा, घरावरती चढायचं, त्याच्या डोक्यात टाकायचं. पूर्वीची घरं स्लॅबची नव्हती. पूर्वीची घरं कशी होती आई, धाब्याची कवडं होतं. हे चारही चोर चार दिशेला वरती चढले, सेंटर गाठला. हा जिथं झोपणार होता त्या झोपेच्या जागी बरोबर हे वरतून पाऊल लागले, कवडं काढली, तो द्रव्याचा हंडा त्याच्या डोक्यामध्ये टाकणार. तेवढ्यामध्ये झालं काय, जसं त्याने वरून तो हंडा टाकायला सुरुवात केली, ते कोळशे याच्या अंगावर पडायला लागले. कोळशे पडत नव्हते, याच्या प्रारब्धानं कलाटणी घेतली होती. अहो त्याच्या अंगावर पडताना सोन्याची बिस्किट पडायला लागली. त्यानं पडल्या एक वाक्य म्हटलं, हिंदीतून म्हटलं, सगळ्यांना माहितीये, फक्त ते इथं म्हणतात एवढं माहिती आहे. तो पडल्या म्हटला, देने वाला जब भी देता है छप्पर. आता लक्षात आलं तुमच्या, छप्पर पाडूनच दिलं ना, बरोबर आहे ना. म्हणजे आजोबांची पिढी गेली, वडिलांची पिढी गेली, तरी सुद्धा नशिबानं त्याला साथ दिली नाही. जेव्हा चोर घरामध्ये आले, चोरांच्या हातून तो हंडा पडला, तेव्हा मात्र त्याचं नशीब उघडलं. त्याचा अर्थ धन तुमच्या नशिबामध्ये असेल तरच मिळतं. रामायणातलं आणि भागवतातलं दोन प्रसंगाचा स्पर्श करून पुढे जात. ऐका, रामप्रभू हे राजे होते, राजा दशरथाचे सुपुत्र होते. पण नशिबाने मात्र साथ दिली नाही. जो राजा उद्या सकाळी सिंहासनावरती बसणार होता, तोच राजा रात्री 12 वाजता जेव्हा दशरथाने पत्नीने वर मागून घेतले, परिणामी रामाची पावलं सिंहासनावर नाही चढली, श्रद्धे होती पावले वनाच्या दिशेने, वनाच्या दिशेने.
भरताना अनेक प्रकारे विनंती केली, दादा नका जाऊ म्हणाले. त्यावेळी रामप्रभूने त्या भरताला केलेली शिकवण जी आहे ना फार सुंदर मांडले गीत रामायणामध्ये. लिहिले कधी मांडवळकरांनी, गायन केले सुनील फडके उर्फ बाबूजी. बाबूजीने फार सुंदर गायले. दैव जात दुखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडकांची होते सागरात भेट, एक लाट येई पुन्हा कधी नाही भेट. दैव जात दुखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. कृष्ण महाराज मला काही देत नाही. तुम्ही तानसेन आहात, आम्ही फक्त कानसेन आहोत. पण असू द्या, तानसेनांमध्ये कानसेन जरी असलो तरी आमचं सार्थक आहे. मुद्दा वाढेल आपला. मला स्पर्श करून पुढे जाऊ. रामप्रभूला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. कृष्ण परमात्म्याचं तर काय आहे, त्या भगवंताचे आपण गुणानुवाद गातो आहोत. असं म्हणतात, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती राम. प्रत्येक भक्त हे सांग 5 प्रकारचे पर्व आहेत. त्यामध्ये गोकुळाष्टमी नावाचा पर्व आहे. परमात्म्याने जन्म घेतलाय कोणाकरता? कंसाला मारण्याकरता. पण ऐकून ठेवा ना, जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत ज्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच होतो तो भगवान श्रीकृष्ण होता. पण काळी इथे नका वाजू, काळी पुढे वाजवा. अरे आयुष्यभर ज्याच्या जीवनामध्ये दुःख होतं त्याचा चेहरा मात्र कधी नाराज नव्हता, हे लक्षात ठेवा. कृष्ण त्याला म्हणतात जो कायमचा प्रसन्न आहे, त्याला कृष्ण म्हणतात. हे आमच्या कृष्णाकडून शिकलं पाहिजे. अगदी प्रसन्न, अगदी प्रसन्न. मी म्हणतो कृष्णा नावाच्या माणसाला तरी प्रसन्नच राहिलं पाहिजे. कारण त्या कृष्णानं प्रसन्नता दाखवली ना जगाला. कृष्ण म्हणते किंवा त्याचं वदन कसं आहे, आदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम. शेवट सांगितलंय सगळं त्याचं मधुर आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम. त्याचं सगळं सगळं चांगलं आहे. म्हणून ज्याचं सगळं हसरं जीवन आहे, त्या हसऱ्या जीवनामध्ये आपण लडके चेहरे घेऊन थांबता तरी कशा करतात. खरं सांगू का, गोकुळाष्टमी साजरी तरी कशा करता करायची. कृष्णाच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो आनंद आम्हालाही थोडाफार मिळावा एवढ्या करता गोकुळाष्टमी साजरी केली जाते. कृकर्षती इथे कृष्ण म्हणजे आकर्षण जो करतो, त्यानं आपलं मन आकर्षित करून घेतलंय आणि त्या मनानं त्याची जर दृढता ठेवली, त्याचं जर सातत्य ठेवलं तर मनाला नक्कीच आनंद मिळतो. सांगायचं एवढाच मुद्दा आहे, देवाला प्रारब्ध बदलता आला नाही तर बुवाला कसं प्रारब्ध बदलते. मग अन्न मान धन हे नशिबानं ज्याला जसं मिळेल तसं ते मिळेल. टेन्शन घ्यायचं नाही. काही 51 घेतात, काही 5100 घेतात. ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आहे, कशाला कुणाला दोष द्यायचा. पण लक्षात ठेवा ना, तुकोबारा म्हणतात आम्ही मात्र प्रारब्धावर जगणारे नाही. माणसं म्हणतात देरे हानी पलंगावर. अरे प्रारब्धावर अवलंबून राहू नका कड्यांडो. प्रयत्नवादी वा प्रयत्नवादी. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले दादा नेहमी सांगायचे, माणसानं कर्मावरती विश्वास ठेवा आणि आपला धर्म चांगला पाळा. प्रयत्न सोडू नका, देव तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या स्वामी समर्थांची आपण भक्ती करतोय ना, भिवू नकोस मी त्या पाठीशी आहे. काय सांगितलं मग त्यांनी? कोणतेही संत घ्या, कोणतेही संत. काल आम्ही कोपरगावला जगन्नाथ स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये दर्शन घेतलं, शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतलं. या सगळ्या संतांकडे पहा, वारकरी संप्रदायाने सगळ्यांचा पुरस्कार केलाय, कोणाचाही तिरस्कार केलेला नाही. त्याने सकाळशी येथे आहे, फक्त आपला कर्म
माणसाला सांभाळा, देव तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. संतांनी प्रारंभावरती जास्त विश्वास ठेवला नाही. संतांचा विश्वास हा प्रयत्नावर होता. असा तेथे साध्य करिता कारण अभ्यास करा. आपला गीता धर्मग्रंथ सांगतो तरी काय? गीता सांगते बाबांनो, तुम्ही प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळाले सगळं. मग काहो माणसाला प्रयत्न करायचे संसार करता का परमार्थ करता? तुकोबारा म्हणतात संसार करता तर रात्रंदिवस तुमचे प्रयत्न आहे. माऊलीने सुद्धा हरिपाठात दिसते साया असं करीशी हरी सिंह भजशी. मग अशी माणसं जर प्रयत्न करत असतील संसार करता तर संसारातले प्रयत्न निष्फळ ठरतात आणि परमार्थातले प्रयत्न सफळ ठरतात. थोडस लक्ष द्या. तुकोबारांना कोणीतरी विचारलं का हो महाराज, असे प्रयत्न आम्ही करतो आणि तुम्ही करतो, फरक काय? महाराज म्हटले त्याचा फरक एवढाच आहे, आमचे प्रयत्न देवा करतायत, तुमचे प्रयत्न संसार करतायत. आम्ही जीवनामध्ये त्या प्रयत्नाच्या माध्यमातून काय मिळवलं, त्या मिळवण्याचं जे वर्म आहे, जो फायदा आहे, तो फायदा महाराजांनी समाजापुढे मांडला. अभंगाच्या पहिले टाळी वाजवत देवती ही बळे घरी करोन्या शब्द. पहिला शब्द आहे देव. दिव्यती इति देवाः. जो स्वयं प्रकाशमान आहे, ज्याला दुसऱ्याची गरज नाही, त्याला देव म्हणतात. आपल्याला चालायचं असेल, बोलायचं असेल, सगळ्या गोष्टींची क्रिया करायची असेल तर मला वाटतं अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचीच साथ घ्यावी लागते. बरोबर आहे ना? त्याच्याशिवाय काही चाले हे शरीर कोणाची नाचते, चाले हे शरीर कोणाची नाचते, चाले हे शरीर कोणाची नाचते, चाले हे शरीर कोणाची नाचते. कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कवी रे चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरी. हा गोड चालू आहे महाराज. राग आहे नंद. चातुर्मासाला होतो मी 2009 साली बोधे बाबांकडे. त्यावेळी बोधे बाबांनी हा राग शिकवला. त्याच्यामध्ये आमचे वारकरी भूषण, वारकरी रत्न उमेश बाबा दर्शन यांनी फार सुंदर बदल केले.
चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, बोल बोल विते हरी दिन, बोल बोल विते हरी दिन, देखवी ऐकवी हे गणारायण, देखवी ऐकवी हे गणारायण. उमेश बाबांचं म्हटलेलं आहे, ज्याचं आहे त्याला सेंड केलं पाहिजे. ते म्हणावं आठवलं म्हणून पाठवलं असं होतं. चाले हे शरीर कोणाचे असते. तर रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन केले हो, ऐकायला झालं. घेतो झोप सुखाने उठतो ही ईश्वराची दया. त्याचं म्हणतात ही सगळी देवाची दया, देवाची कृपा आहे. मी तुम्हाला पटवून देतो, रात्री झोपणं आपल्या हातामध्ये आहे, बरोबर ना? रात्री झोपणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. आपल्या हातात नाही, आपल्या हातात आहे. रात्री झोपणं आपल्या हातात आहे, नुसतं हातात नाही तर ते हातात सुद्धा आहे. काय तुम्हाला हे सांकेतिक असतं माझं. कोण असतो त्या? मला एखादा विचारलं, महाराज माणूस जिवंत कधी ओळखायचा? म्हटलं ऑनलाईन दिसला का जिवंत ओळखायचा, ऑनलाईन नसला का ऑफ. विठाला अलीकडची पोरं 2-2 वाजेपर्यंत काय राहतात? ऑनलाईन मोबाईल मध्ये स्क्रीनवरती खेळत राहतात. ऐक, झोपणे हे आपल्या हातामध्ये. कुणी 10 वाजता झोपत असेल, कुणी 11 वाजता झोपत असेल, कुणी 12 वाजता. आयुर्वेदाने असं सांगितले, जो मनुष्य लवकर झोपतो आणि लवकर उठतो तो शतायुषी झोपतो. सायंकाळचं जेवण हे 7 वाजता झालं पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणतं. कमीत कमी जेवणानंतर 2 तास तरी आपल्याला मधला गॅप मिळाला पाहिजे अन्नपचनाला. ते अन्न शरीराला लागू पडतं, त्याचं रक्त चांगलं बनतं, त्याच्या सगळ्याच गोष्टी शरीराला पोषक ठरतात. पण आपलं जेवणच असं असतं, रात्री 10 वाजता लगेच आपण झोपतो. त्याच्यामुळं गॅस नावाचा रोग होतो, अपचन, ऍसिडिटी, मूळव्याध, या सगळ्या तक्रारी माणसाच्या मागे लागतात. जाऊ त्या विषय वाढेल माझा. रात्री लवकर झोपणं आणि लवकर उठणं हा आयुर्वेदानं सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला सांगितलाय. जाऊ द्या, झोपणं आपल्या हातात आहे, पण उठणं बोला की त्याच्या हातामध्ये. त्याला जर ठरवलं तर उठू, नाही तर उठणार. तुम्ही मला घरात नाही उठवणार का? घरातले एकदा उठवतील, 2दा उठवतील आणि 3ऱ्यांदा पेटवतील. घरातले काय करतील? एकदा उठवतील, 2दा उठवतील, 3ऱ्यांदा डायरेक्ट पेटवतील. ते म्हणजे आता झोपेच्या झोपेत अटॅक आला म्हणतात. चला, उठवणं त्याचं काम आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, सर्व घटेला प्रकाश. तो परमात्मा हे सगळं करतो, त्याला देव ही संज्ञा आहे. दिव्य ती देवा, स्वयं प्रकाशित जो आहे, जो कुणाच्या कुपड्यांवरती जगत नाही ना, जो लुडा पांगला नाही ना, जो स्वयंभू आहे ना, तो देव आहे. नाही घडविला नाही असा तो परमात्मा देव. पहिला शब्द झाला. चला, देव तीही म्हणजे कोणी? संतांनी. कोणते संत? ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा असतील, ब्रह्मलीन काशीनाथ बाबा असतील, एकनाथ बाबा असतील, जोग महाराज असतील, किंवा वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांनी देवाला पकडलं, देवाला धरलं. देव तीही म्हणजे त्यांनी. बळे कशाला धरलं? बळाला धरलं. कोणतं बळ? बळाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातलं या अभंगाला लागणारं जे बळ आहे ते बळ मी तुमच्या पुढे मांडतो. श्रोते हो, बळाचे अनेक प्रकार सांगितले जातात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नामदेव महाराज पठाडे फार सुंदर प्रकार सांगायचे. पठाडे महाराजांचा चाहता महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझं कीर्तन पूर्ण, कारण मी पहिलं कीर्तनच त्यांच्या कॅसेटवर शिकलोय. गाताला दुकान देती आली अशी. आपल्याजवळ भिवंडी शहर आहे,
तिथं रामेश्वर मंदिर आहे, त्या रामेश्वर मंदिरामध्ये महाराजांची कीर्तन व्हायची. पाटील साहेब होते, त्या पाटील साहेबांनी त्या काळात 14 कॅसेट काढल्या होत्या पठाडे महाराजांच्या. अप्रतिम कॅसेट. एक प्रवचन आहे महाराजांचं युट्यूबला. त्या प्रवचनासारखं सुंदर प्रवचन आतापर्यंत मी कुणाचंही ऐकलं नाही. होय एव महाबाहो शृणु मे परमोचः यत् अहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. ऐकत राहावं असं वाटतं. ज्ञानेश्वरी ओघवती आहे महाराजांच्या मुखामध्ये. जणू काही सरस्वतीनं त्यांच्या जिभेवरती स्थानपन्न निर्माण केली काय अशी ओघवती माझी महाराजांची. मी त्यांचा रसिक आहे, चाहत आहे. म्हणजे पठाडे महाराज फार सुंदर बळाबद्दल बोलत असे. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये कशी कशी बळ असतात. पहिलं बळ आहे त्याला शरीराचं बळ म्हणतात. कोणतं बळ? शरीराचं बळ. दुसरं बळ आहे त्याला कुटुंबाचं बळ म्हणतात. तिसरं बळ आहे त्याला सत्तेचं बळ म्हणतात. चौथं बळ आहे त्याला संपत्तीचं बळ म्हणतात. अशी अनेक बळ तुम्हाला मला सांगता येईल. चला, पहिलं बळ आहे त्याला शरीराचं बळ म्हणतात. ज्याची शरीरामध्ये पाठव्य शक्ती चांगली, मी म्हणतो सत्याच्या युगामध्ये, कलियुगात आणि या विज्ञान युगात सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे का ज्याची तब्येत चांगली आहे, ज्याचं आरोग्य चांगलं आहे, तो माणूस सगळ्यात श्रीमंत आहे. आता आपण सायंकाळी दिवा लावताना एक श्लोक म्हणतो पहा, शुभम करोती आरोग्यम शत्रुबुद्धी दीपज्योती. एवढा श्लोक कमीत कमी पाठ केला पाहिजे. कल्याणवाल्यांनी तरी कल्याण व्हावं असं वाटत असेल तर विठाला श्लोकामध्येच शब्द आलाय शुभम करोती. हे कल्याणवाल्यांनी करतच आहे ना, भिवंडीवाल्यांनी नाही पाठ करायचं का? ज्यांनी पाठ केलं नाही त्याची भिवंडी झाली समजा. विठाला आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. माऊली अशी काही माणसं कोरोनाच्या काळात आपण पाहिली, कशी पाहिली? कोट्याधीश होती, अब्जाधीश होती, करोडपती माणसं होती, पैसा होता हो, पण फक्त त्यांचं आरोग्य त्यांना साथ देत नव्हतं. बरोबर आहे ना? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचा, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा काका गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा चुलता गेला, अनेकांची अनेक नाती कोरोनाच्या काळामध्ये केलेली आहेत. त्याचा अर्थ असा आहे, ज्या माणसाची ऑक्सिजन लेवल कमी झाली त्या माणसाला त्या काळात कोरोनाने त्रासला. मला स्वतःला कोरोना झाला होता, 16% माझा स्कोर होता. पण मी एकच औषध केलं, नामस्मरण हेच जीवनामध्ये औषध ठेवलं. तुमच्या पुढे ठणठणीत कुठलंही इंजेक्शन घेतलं नाही. ज्या माणसाने कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर घेतलं ना, त्या माणसाला एक तर पॅरालिसिस झाला किंवा हार्ट अटॅक आला. ही सध्याची पोझिशन घेऊ नये या मताचा मी नाही. त्या काळामध्ये ते गरजेचं होतं, घेतली त्या काळामध्ये. पण काही लोकांना त्याची रिएक्शन झाली. बरोबर ना? पण आम्ही तरलो फक्त नामस्मरणाच्या जोरावर, आणि आयुर्वेदावर माझा जास्त विश्वास आहे. मग गुळवेल काढा हा प्रतिदिवस घेत होतो. त्यामुळं माझी तब्येत अगदी ठणठणीत, मला कुठलाच आजार तिथून पुढे झाला नाही. तेव्हापासून मी आजारी सुद्धा पडलो नाही, अगदी खरंच. मला काय सांगायचंय, आरोग्य शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासारखी संपत्ती जीवनात कोणतीच नाही. हो, त्याचं आरोग्य चांगलं, तो सध्याचा सगळ्यात चांगला माणूस. चला, देवही थोडासा कर्नाटकीच आहे. माणसाला आरोग्यामध्ये, शरीरामध्ये 3 प्रकारे 3 ठिकाणी बळ देतो. ऐकत राहा, कळेल तुम्हाला माझं बोलणं. लहानपणी देव बळ देतो, पण पायामध्ये. कुठं? पायामध्ये. माझ्या माता मावळे येत आहे, आई लहान पोरग इतकं घरामध्ये तुरून 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 पळतं. आई म्हणते, अरे काय कृष्णासारखा किती दमवतोस तुम्हाला? त्या यशोदेला कृष्णानं थकवलं होतं. बरोबर ना? या घरून त्या घरी, या गोळीच्या घरून त्या गोळीच्या घरी, इतका पळायचा, इतका पळायचा. यशोदा मागा लागायची, पण तो सापडत नव्हता. अहो, तो चांगल्याला सापडला नाही तर यशोदेला कुठं सापडेल? हा ब्रह्मविद्येचा जनिता, हा ब्रह्मविद्येचा जनिता, हा ब्रह्मविद्येचा जनिता, हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही आला स्वरूपाचा, तुम्ही आला स्वरूपाचा, तुम्ही आला स्वरूपाचा, तुम्ही आला स्वरूपाचा. हो कैसा येऊ हाताने, हो मनाने, हो कैसा येऊ हाताने, हो मनाने, हो कैसा येऊ हाताने, हो मनाने.
शिक्षा करतात आई. बाबट पाटील रमेश दादा, कोणत्या जन्मातलं पुण्य असेल साक्षात कृष्णानं तुमच्या पोटी अवतार घेतला असं म्हटलं तर तो देवाची सेवा करतो ना, देवाची, तो देवाचाच अंश राहतो. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात अरे चांगल्या चांगल्याला हा देव सापडला नाही, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरून पाहता. यशोदेला नाही सापडला तो. आई, लहान पोरं कृष्णाचंच रूप असतं. कुणीतरी असं म्हटलंय का विचारवंतानं, लहान मुलाच्या मनामध्ये पाप नसतं, असतं का? हो. म्हणून एखादा रांगत पोरगं जवळ आलं ना, माणसं पटकन त्याला उचलून घेतात, कडेवर घेतात आणि त्याचा पापा घेतात. बरोबर ना? असं म्हातारा माणसाचं करता का तुम्ही? मुंबईमध्ये करतात. लहान मुलं ही निरागस राहतात, निष्पाप राहतात, त्यांच्या मनात पाप भावना आणि वासना नसते, शुद्ध राहतात. म्हणून ती कृष्णासारखी आणि देवासारखी वाटतात. चला, लहानपणी पायात बळ राहतं. कुठं बळ राहतं? पायात. तरुणपणी तोच मुलगा मोठा झाला की त्याच्या पाठीमध्ये बळ होतं. हमाल लोक पाहत तुम्ही प्लॅटफॉर्म वरती, रेल्वे स्टेशन वरती, ते हमाल लोक इतकी त्या ठिकाणी माल वाहतात. आम्ही सीएसटीला त्या काळामध्ये भेटणार होतो. गणपती भेटला. आता शिन्नर तालुक्यातली सगळी मंडळी, बक्कलवाली मंडळी, तुम्ही पण होते, ती बक्कलवाली मंडळी खूप तिथं सेवा करायची. ओझे वाहतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यांच्या पाठीमध्ये एक बळ असतं, काना चांगला असतो पाठीचा. पाठवे शक्ती पाठीमध्ये चांगली असली तर ओझेवाली माणसं पाठीवरती ओझे वाहतात. मला काय सांगायचंय? लहानपणी देव पायामध्ये बळ देतो, तरुणपणी पाठीत बळ देतो आणि म्हातारपणी म्हणा ना काय, म्हातारपणी तोंडात बळ येतो. तोंडाला इतके बोलतात माणसं, इतके बोलतात. माऊलीच्या भाषेत सांगू, आनंद वाचायला सुना म्हणतात, अहो मामा जाणं तिकडं विठ्ठल मंदिरात सप्ताह बसलाय, तिकडं विठ्ठल विठ्ठल म्हणा, घरी काय बडबड करता म्हणता का? नाही खरं होत, तुम्हाला सटवायची शपथ म्हणता ना तुम्ही. माणसानं आपली वाणी आणि आपलं मुख हे देवाकरता वापरलं पाहिजे. कमल मुख राम भजन, कमल मुख राम भजन, कमल मुख राम भजन, कमल मुख राम भजन. देह पवित्र करायचं काम एकच, मुखानं हरी म्हणा. पवित्र दोन है पुण्य बनले, सुबदे शुद्ध सर्वकाळ, सुबदे शुद्ध सर्वकाळ, सुबदे शुद्ध सर्वकाळ. वाणीनं इतकं नामस्मरण केलं पाहिजे तर त्या नामस्मरणाचा प्रभाव आपल्या शरीरावरती पडला पाहिजे. पंढरपुराजवळ मंगळवेढा नावाचं गाव, तिथं गोरोबा काका गावकुशीचं काम करत होते का, चोखोबार आहे. त्या चोखोबारांनी गावकुशीचं काम करत असताना अंगावरती भिंत पडली, गेली. देह परमात्म्याच्या चरणी विलीन केला. पण असं म्हणतात बरं का कोण, चोखोबाराची हाडं सुद्धा काय म्हणत होती, विठ्ठल विठ्ठल. मी संस्थेमध्ये ज्या वर्षी बसलो ना, त्या वर्षीच 51 वर्ष प्रातस्मरण निकम बाबा गेले होते आपल्या आळंदीच्या ह्याच्यावर. झालं असं, आम्ही निकम बाबाच्या अंत्यविधीला गेलो आणि अंत्यविधी करून आल्यानंतर इतरांनी स्नान करून परत
रूम वरती गेलो. दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनला जेव्हा गेलो ना, तेव्हा निकम बाबांच्या सगळ्या अस्थी आम्ही गोळा केल्या आणि शेवटी ज्यावेळेस कवटी पाहिली ना, डोक्याचा मस्तकाचा भाग जेव्हा पाहिला ना, श्रोते हो, त्या मस्तकावरती रामकृष्ण हरी असं लिहिलेलं सापडलं मला. ही ताकद कशाची असेल तर आयुष्यभर आळंदीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि ज्ञानोबांची सेवा करून नामस्मरण केलं, म्हणून या गोष्टी झाल्या. फुकट नाही. प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. आपल्याकडे म्हणे पा, प्रयत्न करिता वाळू तुम्ही तेलही करे. होतं का असं? जर होत असेल तर मी एक ट्रॉली तुम्हाला वाळू देतो, द्या मला तेल काढून. हे कशा करता म्हणावं लागतं? प्रयत्न करता म्हणावं लागतं. प्रयत्न केले, या संतांनी प्रयत्न केले, परिणाम नामस्मरणानं देव त्यांच्या अंकित झाला. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या जीवन चरित्रातला कथाभाग सांगतो तुम्हाला. आपण सगळे भगवान बाबांची वंशज मंडळी आहात, ऐका श्रोते. भगवान बाबांचं इतकं नामस्मरण होतं, इतकं नामस्मरण होतं, तर ज्या दिवशी भगवान बाबांनी स्वतःचं लिंग कापलं ना, त्या दिवशी त्याच्यामधून पडणारं रक्त आणि वीर्य, त्याच्यातून तुळशी उगवल्या, इतकं पवित्र महाराजांचं जीवन होतं. अजून थोडं बोलू का? पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारा जगामध्ये एकच संत झाला आणि त्यांचं नाव आहे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा. बैसोनिया पाण्यावरी वाचिलेली ज्ञानेश्वरी. माऊली खरं सांगा, हे कुणी केलं आतापर्यंत? कुणीच केलं नाही. ते फक्त भगवान बाबांनी केलं. कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर. शरीराची शक्ती चांगली पाहिजे. भगवान बाबांची शरीरयष्टी खूप चांगली होती आणि म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करून नामस्मरण करून त्यांनी एक गोष्टी सगळ्या जुना. चला, पहिलं बळ पाहिजे शरीराचं, दुसरं आहे कुटुंबाचं. आता याच्यात अनेक प्रकारचा माझा वेळ जाईल. कुटुंबाचं बळ अलीकडे राहिलं नाही. नामदेव महाराजांच्या काळामध्ये 14 माणसांचं कुटुंब भजन गात होतं. नामदेवाची घरी 14 जण स्मरती आली. आमच्या मुंडेगाव मध्ये आहे सगळी फॅमिली एकत्र आणि तीही नामस्मरण करणारी. गोनाळी राजा ही दोघी अजून पहा तुम्ही, पंढरपुरात गेल्यानंतर नामदेव पायरीचं जे आपण दर्शन घेतो ना, तिथं फक्त नामदेव महाराजच नाहीये, त्यांचं सगळं कुळ आणि सगळी परंपरा तिथे आहे. लक्षात ठेवा. कधीही गेले ना पंढरपूरला, पहिल्या पायरीवर पाय ठेवू नका. ती नामदेवाची पायरी. कोणाची? नामदेवाची पायरी. आणि आळंदीला जर गेलात ना, तर आळंदीला गेल्यावर सुद्धा माऊलीच्या दरबारात जात असताना पहिल्या पायरीवर पाय ठेवू नका. ती हैबत बाबांची पायरी. हैबत बाबांची. ज्या हैबत बाबांनी नारायण महाराजांनंतर ज्ञानोबांचा पालखी सोहळा सुरू केला, ते हैबत बाबा त्यांनी तिथं समाधी घेतली. सोपं सांगतो. पंढरपूरला गेले का पहिलं चोखोबाऱ्यांचं दर्शन घ्यायचं. कोणाचं? चोखोबाऱ्यांचं. नंतर कोणाचं दर्शन घ्यायचं? नामदेव महाराजांचं. नंतर पुढे गेले का कोणाचं दर्शन घ्यायचं? कानोपात्र्याचं. कानोपात्र्याचं दर्शन घेतलं का मग विटेवरच्या कानाचं दर्शन घ्यायचं. विठोबाचं दर्शन. याच्यातलं अध्यात्म सांगू का? चोखोबाचं दर्शन घ्या, याचा अर्थ अंतकरण चोख करा. अंतकरण ज्याचं चोख झालं तो नाम घेऊ शकतो. जो नाम घेतो तो पात्रतेचा होतो. जो पात्रतेचा झाला, देव त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. काय 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 राहिलं का लक्षात? आया का आपके ख्याल में? अगोदर चोख व्हा, नंतर नाम घ्या, नंतर तुम्ही पात्रतेचे व्हाल, कानोपात्रतेचे व्हाल, आणि नंतर तुम्हाला देव दर्शन देईल. कुटुंबाचं बळ हे नामदेव महाराजांच्या घरामध्ये पाहायला मिळतं, किंवा ज्याला एकीचं बळ म्हणतात. आता हा सप्ताह आपण केला, हा काही कोणा एकट्याचा खेळ, बरोबर आहे ना? एकल्याचा नव्हे म्हणून मेळ. एकीचं बळ सांगू का? आम्हाला पुस्तकामध्ये होतं एकीचं बळ. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला एक काठी दिली, सांगितलं हे बाळ, ते विद्यार्थ्या एवढी काठी तोड. त्यानं पटकन काठीवरती त्या काठीची 2 तुकडे. त्याच विद्यार्थ्याकडं शिक्षकानं 10 काठ्यांचा बंच बांधून दिला, बंडल बांधला. आता तो विद्यार्थी 10 काठ्या मोडेल का?
नाही म्हणणार नका, त्याला म्हणतात एकीचं फळ. अजून सांगू का, नाशिक मध्ये द्राक्ष असतात, द्राक्ष अंगूर खूप छान मानतात नाशिकची द्राक्ष. एका द्राक्षवाल्याकडे मंडळी काही गेली, द्राक्ष विकत घेऊ लागली. काही घड होते आणि काही सुट्टे मणी होते. सहज त्या गिरायकाला विचारलं, का हो द्राक्षवाले दादा, या गाडांची किंमत किती आणि या सुट्ट्या मण्यांची किंमत किती? ते म्हणे गाडाची किंमत आहे 100 रुपये किलो आणि सुट्ट्याची किंमत आहे 50 रुपये किलो. घेणारा म्हटला, अहो दोन्ही द्राक्ष आहेत, मग असा डिफरन्स का, फरक का? म्हणजे फरक एवढाच आहे, एकानं घड सोडला आणि एकानं घड धरला. काय कळलं? एकाने एकी ठेवली म्हणून 100 रुपये किलो आणि एकाने एकी सोडली म्हणून 50 रुपये. एकी ठेवा, एकी ठेवा. अरे कलियुगामध्ये एकीच माणसाला कामी, कलो संग शक्ती म्हणतात. कलियुगामध्ये एक संघ राहणं, एक जुटीने राहणं, कार्य शेवटात जातं म्हणा, शेवटात. चला, देवती ही बळे. बळामध्ये आपण 2-3 प्रकार पाहिले. तुकाराम महाराजांकडे कोणतं बळ होतं? कृष्णाला मी थोडा युक्तिवाद, कोणतं बळ होतं तुकाराम महाराजांकडे? शरीराचं बळ होतं, कुटुंबाचं बळ होतं, संपत्तीचं बळ होतं, सत्तेचं बळ. कोणतं बळ होतं तुकारामांकडे? शरीराचं बळ नव्हतं. असं का म्हणता येईल? त्याचं कारण आहे, मंबाची बोटी काठीने मारलं तरी महाराजांनी प्रतिकार केला. कुटुंबाचं बळ म्हणाल तर महाराजांची बायकोच महाराजांना बोलत होती. महाराजांच्या बायको जिजाबाई उर्फतीला काय म्हणायचे? आवली. आवली जरा कडक होती. बऱ्याच तुकाराम महाराजांना आवली ही कडकच भेटली. हो, आणि तुकाराम महाराजांना आवल्या कडक आहेत म्हणून तुकाराम महाराजांचे संसार आहेत. नाहीतर लोकांचं महाराज लोकांना फार अवघड काम आहे. एक सांगू का, देवानं तुकाराम महाराजांना नंतर दर्शन दिलं. हो, पहिलं दर्शन दिलं जिजाबाईनं. कोणाला? ताई जरा तुमच्याकडून बोलतात नाही. यत्र नारीस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता. ऐकून ठेवता का जरा? स्त्री शक्तीचा सन्मान, तिथं देवी देवतांचा वास आहे. अरे देव स्त्रीला पहिले दर्शन देतो, पुरुषाला मागून दर्शन देतो. अनेक उदाहरणं सांगितली तुम्हाला. हे पहा, भंडारा डोंगरावर जे तुकोबा दर्शन चिंतनाला जायची, त्या तुकाराम महाराजांना देवानं नंतर दर्शन दिलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला असं महाराजांनी बोलले. पण दररोज भाकरी घेऊन जाणारी, टोपलीमध्ये भाकरी घेऊन जाणारी जिजाबाई एक दिवस तिच्या पायामध्ये काटा पडला. काटा काढायला कोण आला? देव आला. बुराक्याचं रूप घेऊन, विठू नावाचा बुराकी झाला. काटा काढला, रक्त चाललं होतं, स्वतःचा पितांबर फाडला आणि तिला बँडेज करून दिलं. आवलीच्या पायाला बँडेज केलं. आवली पुन्हा पाठी घेऊन तुकोबारायकडे गेल्यावरती सगळं जेवण वाढलं. खाली बसलेली जिजाबाई पाहिली. तुकाराम महाराज म्हटले, जिच्या पायाला काय झालं? म्हणजे काही नाही महाराज, रस्त्याने येत होते, पायात काटा टोचला. कुणीतरी विठू नावाचा बुराकी आला होता, त्यांनी तो पायामधला काटाकडे ही चिंदी बांधली. देवानं तुकोबारायनं पाहिलं की चिंदी नव्हती, साक्षात देवाचा काय होता? पिवळा पितांबर कैसा सोनी माझा. पितांबर हा देवाचा असतो. देवाच्या अंगावरचं वस्त्र त्याचं नाव आहे पितांबर. पितांबर शब्दाची व्याख्या आहे प्रशांत महाराज, पीत अधिक आंबर बरोबर पितांबर. पीत म्हणजे पिवळं, आंबर म्हणजे वस्त्र. पिवळं वस्त्र ज्याच्या अंगावर आहे तो भगवान परमात्मा आहे. त्याने त्या अंगावर का घातले? भक्तावर येणारी जी संकट आहे ती संकट निवारण करण्याकरता देवानं पितांबर घातले. एक तालावाच्या आपण प्रमाण म्हणूया. घाता घात निवारण, 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 घाता घात निवारण,
घात आघात निवारी छाया पितांबरे करी. एक तालामध्ये म्हणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं राग पुऱ्या धनश्री असला पाहिजे. मारवा का वा. तुकोबारांनी जेव्हा ती चिंदी पाहिली, पितांबर पाहिला, बस जिजे माझ्याही पेक्षा पुण्यवान तू ठरलीस. अरे मला तरी देवाचं भोजन करण्याकरता, देव प्राप्त करण्याकरता भांडारा डोंगरावर यावं लागलं, पण तू पती हाच परमेश्वर मानून माझी सेवा केली. देवानं पहिलं दर्शन तुला दिले. तुम्ही काल्यामध्ये कृष्णाचं चरित्र ऐकताय. देवानं दोन प्रकारची चरित्र केली. एक, गोपाळांना काला दिलाय, गोपिकांना रास क्रीडा दिली. बरोबर ना? उमेश बाबा नेहमी सांग, रास क्रीडा जेव्हा केली तेव्हा एकही गोपाळ येऊ दिला नाही, आणि काला जेव्हा केला तेव्हा एकही गोपिका येऊ दिली नाही. पहिला सोशल डिस्टन्स पाळणारा जगामध्ये एकच होता, तो भगवान कृष्ण. स्त्रियांनी स्त्रियांमध्येच राहून परमार्थ करावा, पुरुषांनी पुरुषांमध्येच राहून परमार्थ करावा, हे काल्यामधून शिका. तुकोबाई तुमच्याकडे कोणतं बळ होतं सांगा. शरीराचं बळ नव्हतं, कुटुंबाचं बळ, तुमची बायको तुम्हाला साथ देत नव्हती, बडबड बोलायची परमार्थ केला. बर, संपत्ती म्हणाल का? संपत्ती नव्हती, आम्ही सदैव सुडके. बरं, सत्ता म्हणाल तर सत्ताही नव्हती. कशी नव्हती? कोपाला पाटील गोपाळा पाटील गावाची हे लोक आता माझं भीक पोट. सत्ता नव्हती महाराजांकडं, संपत्ती नव्हती महाराजांकडं, बळ होतं तरी कोणतं. जाऊ द्या, कशाला मी माझं बळ घालू. पटकन सांगून टाक, महाराजांकडे एकच बळ होतं, ते म्हणजे भावाचं बळ होतं. कोणतं बळ होतं? भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. भाव बळे आंधळे, सगळ्यांच्या मुखातून प्रमाण आहे. जरा तरी आवळे देव भावानं मिळतो. मला भावानं देव भावाचा भुकेरा सोडून या आला देव. वाजवल्यानंतर खूप म्हणावं वाटतं, पण गाड्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऐका, दोन प्रसंग सांगतो तुम्हाला आणि या विषयाला मी थांबा देतो. कोणते प्रसंग? तो भावाचा कसा भुकेलेला आहे माहिती आहे सगळ्यांना, फक्त प्रश्न. शबरीच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, फक्त रामाविषयी भाव. अध्यात्म रामायणाचा गुरुजी असं म्हणतात, शबरीनं दिलेली बोरं लक्ष्मणाला तिचा अवहेर केला, तिरस्कार केला. परिणाम काय झाला? जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली ना, त्यावेळेला जे औषध आणलं, ते औषध कुठून आणलं होतं? जी बोरं ज्या द्रोणागिरीवर पडली होती, तिथूनच लक्ष्मणाला औषध दिलं होतं. शेवटी प्रेम.
शेवरीच कामी आलं ना. रामानं मात्र ती पोरं आवडीनं खाली. ऐका महिमा पोरे खाय. अर्थात रामानं तिचं वरचं शरीर नाही पाहिलं, अंतःकरणाचा भाव. सुदामेकडे काय होतं कृष्णाला नेण्याकरता? 4 गरम आपण आणलेली पोळी होती. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते गाते मन में कहे हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गेले पण परिणाम काय झाला? शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया. विठोबाचा धर्म त्याचे चरणी. म्हणजे मी काकड्यातलं प्रमाण दिलं, याचा अर्थ बुवा काकडा करतो असं तुमच्या लक्षात आलं. आता अलीकडे बुवा हरिपाठ सुद्धा करत नाही, तरी सुद्धा भांडवल चालू आहे. हे विशेष प्रारब्ध विठाला. कीर्तन करणं काकडं केलं पाहिजे. कीर्तन करणं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी आल्या. उमेश बाबांच्या दुःखातून ऐकली, बरंच त्यांचं ऐकलं. उमेश बाबा म्हणे कीर्तन करायला गायन आलं पाहिजे, वादनातलं कळालं पाहिजे, श्रोत्यांचे चेहरे लक्षात आले पाहिजे, वक्तृत्व पाहिजे, अभ्यास पाहिजे. सगळ्या गोष्टी कीर्तन करायला असाव्या. फक्त एकच गोष्ट कीर्तन करायला नसावी. कोणती? माकड चाळे कीर्तन करायला नसावी. माफी मागून बोलतो, सध्या माकड चाळे करणारे फेमस होतात. पण ऐका, कीर्तन हे सांप्रदायिक पद्धतीने झाले पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी याची प्रमाण कीर्तनात एक तरी आलीच पाहिजे. त्याला वारकरी कीर्तन म्हणा. आणि तेच कीर्तन नामदेव महाराजांनी केलं, तेच कीर्तन भगवान बाबांनी केलं, तेच कीर्तन बंकट स्वामींनी केलं, आणि त्याच कीर्तनाची परंपरा जोग महाराजांनी आम्हाला सांगितली. तुकोबारांनी कोणतं बळ वापरलं? भावाचं बळ वापरलं. भावानं निर्गुण असलेला परमात्मा सगुण साकार केला. निर्गुण म्हणजे काय? जेथे नाही काही नामरूप गुण बोलत निर्गुण तयार आहे, किंवा आवत्ती निराकार नाहीच्या आकार. असा तो निर्गुण परमात्मा 3 अंशाने जगामध्ये साकार झाला. कोणते अंश? 3 अंश. एक ब्रह्मा, दुसरे विष्णू आणि तिसरे शिवजी. ब्रह्मा विष्णू महेश या 3 रूपाने देवाने अवतार घेतला. अर्थात एकाकडे काम दिलं प्रोडक्शनचं, उत्पादनाचं, एकाकडे काम दिलं पालनाचं, आणि तिसऱ्याकडे काम दिलं लयाचं. या तिघांकडे 3 खाती वाटून दिली आणि सृष्टी त्या ठिकाणी चालू झाली. पण भगवान परमात्म्यानं अनेक दृष्टांचा नाश करण्याकरता अनेक अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ताला हरे कडवाळू फुकाळू देणारा. आता तुम्ही उद्या ऐकणार जा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मारी सगळा आपण विषय उद्या ऐकू. मी आज काही तो विषय मांडत नाही, डायरेक्ट पुढे जातो. महाराज देवाने हे सगळे अवतार घेतले, याचं कारण एकच, भक्ता करता. भक्ता कारणे घेतलीसे आरी 10 गर्भवास सोसी देवलमारी. हृदयी धरुणी तुम्ही आसी खेळापना गाव माझ्या कानाची, माझ्या कानाची नाम भरी गाव माझ्या कानाची नाम भरी गाव. पंडित कल्याणची गुरुजी गायकवाड. देवांनी ही बळे धरला असायचे. कोणतं बळ? बाबाचं बळ धरलं आणि हे देवाला सगुण साकार मूर्तीकडे आणलं. मग तो विठ्ठलाचा पांडुरंग असेल, गोकुळामधला कृष्ण असेल, ही सगळी सगुण साकार मूर्ती देवाला प्राप्त झाली. कुणामुळं? भक्तांमुळं. एकच प्रमाण सांगतो, ऐका. धरी इली सोंगी अवघेनी पांडुरंगी. पण कशामुळं? आणि नाही रूपा बळे करुणी खडे आहेत असे. हरिदास मी खडं केलं म्हणजे प्रयत्न केले, देवाला सगुण साकार मूर्तीमध्ये आणलं. कृष्ण रूपामध्ये देव आला आणि मग ती भक्ती करण्याकरता तो सोपा झाला. तुका म्हणजे सगुण भोळ्या आम्हा नाटाच्या प्रमाणात तो सगुण साकार झाला. आम्हाला कृष्ण मूर्तीची पूजा करण्याकरता तो परमात्मा पुढे आला. असा परमात्मा आणि भाव बळानं धरला. हेच महाराज सांगतात, अतीव धी बळी कैलासायासे. अजून काय केलं? करोन्या नाश उपाधीचा
संसाराची उपाधी, हा मायेचा उपाधी दोष आम्ही बाजूला केला, परिणामी देव आम्हाला प्राप्त झाला. काय केलं? पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षामध्ये आम्ही धातू आणि जन यांचा त्याग केला, परिणामी आम्हालाच आमची जनार्दन रूपता प्राप्त झाली, स्वये जनार्दन तेची झाले. पण हे कधी झालं? आपण नत शेवट तुका म्हणे ते नाचले तातडी, तुका म्हणे नाचले तातडी, तुका म्हणे ते नाचले तातडी, तुका म्हणे नाचले तातडी, नाचले तातडी, तुका म्हणे ते 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 नाचले तातडी. अनुभवे गोडी येईला कळो, अनुभवे गोडी येईला कळो, अनुभवे गोडी येईला कळो. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन. अनुभवे गोडी येईला कळो, अनुभवे गोडी अनुभवे गोडी येईला कळो. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले तुका म्हणे येथे न चले तातडी, अनुभवे गोडी. अतिशय सुंदर प्रमाण. राग बैरागी आहे बरोबर, सुंदर अप्रतिम. कृष्ण महाराज काय, तुम्हाला देवानं आवाज जो दिलाय नाही, तुम्हाला काय करणार, तो समृद्धी हवी आहे. आणि आमचा म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजना, हा आमचा हे पुढे खंडाचा पुढे गतिरोधक, गतिरांना रोधकच गतिरोधक, शेवटी गतीला अन्यथा विठाला
जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, जगन्नाथ अण्णा म्हणायचे, कीर्तनकार बसला तरी चालेल पण त्याचा आवाज मात्र उभा पाहिजे. करविली तैसी केली कटकट वाकडे कन्ने देव झाले. 10 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. आपण विठोबा रुक्मिणी भजन घेऊ, ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊ, निवृत्तीनाथांचं शेवटी बाकी घेऊ. शेवटच्या चरणाचा भाव तुमच्या पुढे मांडून मी आपल्या सेवेला पूर्ण विराम देणार आहे. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाला भजन. तुका म्हणे येथे नसले सातवी अनुभवे गोडी करून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सुवेदना. महाराज म्हणतात पूर्व पक्षामध्ये मी धातू आणि जन बाजूला केलं. पूर्व पक्ष म्हणजे काय? संसारातला पहिला टाका. ताराबाद या ठिकाणचे संत कवी मैथिली महाराज त्यांनी तुकोबांचं चरित्र लिहिले. माझ्याकडे ते उपलब्ध आहे, आपणही वाचत असाल तर. त्या चरित्रामध्ये महाराजांच्या जीवनाचे 2 टप्पे केले. एक संसारिक तुकाराम आणि दुसरे पारमार्थिक तुकाराम. एक सिद्ध तुकाराम आणि दुसरे साधक तुकाराम. 42 वर्ष त्याचे 21 वर्षाचे 2 टप्पे करा. 21 दुने 42. पहिले 21 वर्षाचे तुकाराम महाराज हे संसारिक तुकाराम, दुसरे 21 वर्षाचे तुकाराम महाराज हे पारमार्थिक तुकाराम. कारण निळोबांनी आरतीमध्ये असं म्हटले, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागली. पहिली भोगली म्हणजे 21 वर्ष आणि दुसरी त्यागली म्हणजे पुढचे 21 वर्ष. मग काय केलं पहिल्या कालखंडामध्ये? महाराज म्हणतात धातू आणि जन आम्ही बाजूला केलं. सोनं हे परमार्थाला हानिकारक आहे आणि पैसा हा सुद्धा साधकाच्या दृष्टीने हानिकारक. तो त्यागला. अजून कोण? लोक बाजूला केले. लोक असेच महाराज पायी चालू देत नाही आणि हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं लागेल. तुका म्हणे हसे जन नाही कान. लोकांच्या नादी लागू नका. एक म्हण सगळ्यांच्या पाठे सांगून जातो, ऐकावे जगाचे करावे. बरोबर आहे? लोकांचं फक्त ऐकायचं. जेव्हा तुम्ही बंगल्याची पुतळी मारता तेव्हा प्लॅन सांगणारे, विचार सांगणारे भरपूर येतात. पैसे द्यायला कुणीच येत नाही. फुकटचा सल्ला भरपूर लोक देतात, पण पैसे किंवा मदत कोणी करत नाही. एक काम करा, लोकांचं ऐका पण बंगला मात्र आपल्याच मनानं. दुसरं लोकांचे अनेक विचार तुम्ही ऐका, परमार्थ मात्र आपल्याच मनानं करा. गोपिकांनी केलं आणि भक्ती क्षेत्रामध्ये अग्रगण्य झाल्या. नारदांनी पहिलं नाव त्यांचं घेतलं, यथाप्रज गोपिका. विस्तार पडेल काम.
तुकोबाराय म्हणतात असं करत असताना मी हळूहळू त्या स्थानापर्यंत पोहोचलो. एकाएकी जमलं नाही. व्यवहारामध्ये एक म्हणे, तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही. मुंबईमध्ये आहे कसं, आज तूप खायचं उद्या लगेच रूप येईल, आहे का? असं तर एखादा तुपाचा डबा मांडायचा, असं होत नाही. त्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे नसले तातडी अनुभवे कोडी येणे करू. हळूहळू अनुभवाने तुम्हाला ते परमात्मा सुखाची गोडी मिळेल. मग कसं करा? जात असताना दोन प्रकारचे मार्ग सांगतो. ज्ञानेश्वरीचे मार्ग सांगतो. ज्ञानेश्वरी कारण भगवान बाबांना प्रिय होती ती ज्ञानेश्वरी. काय प्रिय होती? ज्ञानेश्वरी. भगवान बाबांच्या आवडीची ज्ञानेश्वरी होती. आणि ज्यांनी लिहिली ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराज होते. म्हणजे ज्ञानोबांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. त्यांना ज्ञानेश्वरी प्रिय होती, दोघं नाही. अजून पुढे बोलू का? ज्याच्या मुखातून गीता बाहेर पडली तो भगवान श्रीकृष्ण. त्या गीतेवरतीच अनुवाद म्हणजे काय? ज्ञानेश्वरी. आज त्रिवेणी संगमे मी सुरुवातीला सांगितला, कृष्ण जन्माष्टमी, ज्ञानोबांची जयंती आणि भगवान बाबांची जयंती, या तिघांनाही आवडणारा विषय फक्त ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी. मग जाता जाता तुम्हाला दोन ओव्या ज्ञानेश्वरीच्या समजतात. ऐका ओव्या. दोन मार्ग सांगितले माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगण्यात. एक विहंगम मार्ग, दुसरा पिपीलिका मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे काय? पक्षाप्रमाणे उडून जायचं, त्याला विहंगम मार्ग म्हणतात. आणि पिपीलिका मार्ग म्हणजे काय? मुंगीसारखा हळूहळू चालायचं. मला खरं सांगा श्रोते हो, आपण पक्षासारखं उडून डायरेक्ट त्या स्थानापर्यंत पोहोचू शकतो का? नाही. आपल्याकडे तसं बळ नाही. उत्प्लवनासरीसा पक्षी फणाशी डोंबे तैसा सांगे नरू केली तैसा पावे वेगा. प्रश्न विचारला माऊली. माणूस तसा पक्षासारखा गंतव्य स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. मग मानवाकरता कोणता मार्ग? मानवाकरता दुसऱ्या ओळीतला मार्ग पिपीलिका मार्ग. हळूहळू ढाळे ढाळे ते तुलेनी एक वेळे तो मार्गाची निवडे निश्चित करा. मागून पाठीमागे सरकार पडणार नाही. ज्या उत्सवामधल्या माणसाच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ असतील, मी म्हणतो तो उत्सव एक नंबरचा उत्सव आहे. इथं लोकसंख्या किती आहे याला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊ नका. क्वांटिटी पेक्षा इथं क्वालिटी वाली माणसं मला चांगली भेटली. संख्यात्मक वाढ करण्यापेक्षा परमार्थामध्ये गुणात्मक वाढ झाली पाहिजे आणि ती तुमच्या प्यार स्वतःने सिद्ध करून दिली. भगवान करो आपल्या सगळ्यांना हा मुंगीचा मार्ग मिळो आणि हळूहळू आपली पावलं त्या दिशेने वाटचाल करो. एक दिवस भगवान कृष्ण तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हीच खरी आपली गोकुळाष्टमी. आई कृष्णाच्या आईचं नाव होतं यशोदा आणि वडिलांचं नाव होतं नंद बाबा. अगोदरचे देवकी आणि वसुदेव ते मथुरेतले. गोकुळातले कोण? नंद आणि यशोदा. कुणाला यशोदा म्हणतात आणि कुणाला नंद म्हणतात. गोकुळ कोणाच्या जीवनामध्ये जन्माला होईल? कृष्ण कोणाच्या घरी जन्माला येईल? ऐकून ठेवा. जी यशोदा असेल तिच्या घरी कृष्ण येईल. जो नंद बाबा असेल त्याच्या घरी कृष्ण येईल. नंद म्हणजे काय? जो दुसऱ्याला देतो आनंद त्याला म्हणावं नंद. आणि यशोदा कोणाला म्हणतात? यशम ददाती ती यशोदा. जी दुसऱ्याला नेहमी यश देते तिला म्हणावं यशोदा. तुम्ही दुसऱ्याच्या कार्यामध्ये नेहमी सहकार्याने भाग घ्या, नेहमी मदत करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. कृष्ण तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही नेहमी दुसऱ्याला आनंद द्या. वडील धारे माणसं जो देव तुमच्या घरी सुद्धा तुमच्या अंगणात आल्याशिवाय राहणार. तीच खरी आपल्या जीवनातली गोकुळ अष्टमी होईल. भगवान करो या सगळ्या